फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स अँड फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. आता मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स म्हणजे काय की जर एखादी प्रोसेस एक्झिक्युशन चालू असेल आपल्या कम्प्युटर सिस्टीममध्ये तर ती इन्स्ट्रक्शन वेटिंग स्टेजमध्ये आहे का किंवा ती एक्झिक्यूट कुठपर्यंत होत आहे त्या प्रोसेसच्या स्टेटस दाखवणे किंवा स्टेज दाखवणे त्याला आपण म्हणतोय मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स. बघा मग, द मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स कंट्रोल द बस युसेज अँड एक्झिक्युशन. एखाद्या प्रोसेसचं युसेज किती आहे अँड एक्झिक्युशन कुठपर्यंत चालू आहे हे दाखवण्यासाठी आपण यूज करतो आहे मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स. बघा, फर्स्ट इन्स्ट्रक्शन आहे वेट फॉर टेस्ट इनपुट पिन टू गो लो. नंतर HLT मीन्स होल्ड द प्रोसेस. NOP नो ऑपरेशन. ESC escape to external device like NDP. and lock pin means bus lock instructions prefix one by one बघूया आपण. बघा मग, फर्स्ट आहे HLT halt means the instruction halt causes the processor to enter the halt state. जेव्हा आपला प्रोसेसर हा halt स्टेट मध्ये एंटर करतो तेव्हा ही इन्स्ट्रक्शन इनिशियलाइज केली जाते. त्यावेळी काय होतं मग, द CPU स्टॉप्स फेचिंग अँड एक्झिक्युटिंग ऑफ द इन्स्ट्रक्शन. जेव्हा आपला प्रोसेसर हा हॉल्ट स्टेटमध्ये असतो तेव्हा आपला CPU इन्स्ट्रक्शन फेच किंवा एक्झिक्यूट करण्याचं स्टॉप करतो. म्हणून द CPU कॅन बी ब्रॉट आउट ऑफ द हॉल्ट स्टेट विथ द ऑकरन्सेस ऑफ एनी वन ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. आता CPU हॉल्ट स्टेटमधनं बाहेर कधी येतो तर जे काही खाली इव्हेंट्स दिलेले आहेत त्यापैकी एखादा इव्हेंट ऑकर झाला तर CPU आपला हॉल्ट स्टेटमधनं नॉर्मल स्टेजला येतो. मग बघा, द CPU कॅन बी ब्रॉट आउट ऑफ द हॉल्ट स्टेट विथ द ऑकरन्स ऑफ एनी वन ऑफ द फॉलोइंग इव्हेंट्स. फर्स्ट आहे इंटरप्ट सिग्नल ऑन INTR पिन. जर इंटरप्ट पिन सेट झाली असेल, इनेबल असेल तर CPU हा हॉल्ट स्टेटमधनं बाहेर येतो. अदरवाइज नेक्स्ट सिग्नल असेल इंटरप्ट सिग्नल ऑन NEMI पिन, नॉन मास्केबल इंटरप्ट पिन जर सेट असेल तर CPU हॉल्ट स्टेटमधनं बाहेर येतो. नाहीतर रिसेट सिग्नल ऑन रिसेट पिन, रिसेट सिग्नल इनेबल असेल तर हॉल्ट स्टेटमधनं CPU आपला प्रोसेसर बाहेर येतो. नंतर नेक्स्ट ऑपरेशन आहे बघा NOP नो ऑपरेशन. त्याच्या नावामध्येच आहे NOP नो ऑपरेशन. जेव्हा नो ऑपरेशन असेल तेव्हा CPU हा वेट स्टेटमध्ये असतो, प्रोसेसर हा वेट स्टेटमध्ये असेल, कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करणार नाही. मग बघा, दिस इन्स्ट्रक्शन इज यूज टू ॲड वेट स्टेट ऑफ 3 क्लॉक सायकल्स अँड ड्युरिंग दिस 3 क्लॉक सायकल्स CPU डज नॉट परफॉर्म एनी ऑपरेशन. म्हणजे हे जे काही नो ऑपरेशन इन्स्ट्रक्शन येईल तेव्हा CPU कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करणार नाही. त्यावेळी तो वेट स्टेटमध्ये असेल. कुठले इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होत असताना ती 3 सायकलमध्ये एक्झिक्यूट होते तेव्हा त्या 3 सायकलमध्ये तो CPU हा वेट स्टेटमध्ये असेल. मग दिस इन्स्ट्रक्शन कॅन बी यूज टू ॲड डिले लूप इन द प्रोग्राम अँड डिलेइंग द ऑपरेशन बिफोर प्रोसिडिंग टू रीड ऑर राईट फ्रॉम द पोर्ट. म्हणजे डिले ऑपरेशन्स पण इथे ॲड केले जातात लूपमध्ये, नो ऑपरेशनच्या इन्स्ट्रक्शनमध्ये. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन आहे बघा वेट. द इन्स्ट्रक्शन वेट causes processor to enter into an ideal state or a wait state. म्हणजे काय, इन्स्ट्रक्शनला आयडियल स्टेटमध्ये किंवा वेट स्टेटमध्ये प्रोसेस करण्यासाठी ही वेट इन्स्ट्रक्शन आपण यूज करतो. अँड कंटिन्युअस टू रिमेन इन दॅट द प्रोसेसर रिसिव्ह द स्टेट अंटिल वन ऑफ द फॉलोइंग सिग्नल. म्हणजे जर प्रोसेसर वेट स्टेटमध्ये गेला असेल तर कुठपर्यंत तो वेट स्टेटमध्ये राहतो तर खाली दिलेले जे काही सिग्नल आहेत ते सिग्नल येत नाहीत तोपर्यंत. फर्स्ट सिग्नल आहे सिग्नल ऑन प्रोसेसर टेस्ट पिन. टेस्ट पिनला जोपर्यंत सिग्नल येत नाही तोपर्यंत प्रोसेसर वेट स्टेटमध्ये राहतो. सेकंड सिग्नल आहे अ व्हॅलिड इंटरप्ट ऑन INTR पिन. जोपर्यंत INTR पिनला एखादा व्हॅलिड इंटरप्ट येत नाही तोपर्यंत. नंतर नेक्स्ट आहे अ व्हॅलिड इंटरप्ट ऑन NEMI पिन. नॉन मास्केबल इंटरप्टला एखादा इंटरप्ट येत नाही तोपर्यंत तो वेट स्टेटमध्ये राहतो. मग दिस सिग्नल इज यूज टू सिंक्रोनाइज विथ अदर एक्सटर्नल हार्डवेअर सच ॲज मॅक्रोप्रोसेसर 8087. म्हणजे मॅथचे काही कॅल्क्युलेशन्स असतील त्या ठिकाणी हा वेट सिग्नल जास्त करून यूज केला जातो. नंतर नेक्स्ट आहे बघा लॉक. दिस इन्स्ट्रक्शन प्रिव्हेंट्स अदर प्रोसेसर टू टेक द कंट्रोल ऑफ शेअर्ड रिसोर्सेस.
The multiprocessor system, the individual processor have their own local buses and memory, and then the processor are connected together by a system bus to access the shared system resources such as a disk drives or memory or DME. सपोज आता ही लॉक प्रोसेसर कसे असते किंवा इन्स्ट्रक्शन कशी एक्झिक्यूट केली जाते. प्रोसेसरकडे सपोज इन्स्ट्रक्शन 1 ही एक्झिक्यूट करत आहे प्रोसेसर. इन्स्ट्रक्शन 1 ने आपले मल्टिपल रिसोर्सेस घेतलेले आहे. सपोज रीड ऑपरेशन करत आहे प्रोसेस 1, राईट ऑपरेशन करत आहे प्रोसेस 1, रीड अँड राईट 2 ऑपरेशन प्रोसेस 1 करते, तसंच डेटा मेमरीमध्ये स्टोअर करते. त्याच वेळी आपली प्रोसेस सेकंड एंटर केली जाते आणि प्रोसेस सेकंडलाही रीड ऑपरेशन परफॉर्म करायचं असतं. त्यावेळी जर त्या साईजचं किंवा रीड ऑपरेशन परफॉर्म करत असताना सेकंड प्रोसेसला फर्स्ट प्रोसेस रिझ्यूम केली जाते. आफ्टर दॅट तो जो काही कंट्रोल आहे तो सेकंड प्रोसेसला रीडसाठी दिला जातो. त्यावेळी जी काही प्रोसेस फर्स्ट आहे, प्रोसेस फर्स्ट रीड ऑपरेशन हे लॉक करून ठेवलं जातं. हे आपलं मल्टी प्रोसेसिंगमध्ये घडलं जातं. म्हणजे ॲट अ टाइम मल्टिपल प्रोसेसिंग जिथे हँडल केल्या जातात तिथे ही लॉक इन्स्ट्रक्शन वापरली जाते. म्हणून द लॉक इन्स्ट्रक्शन इज यूज ॲज अ प्रिफिक्स टू द क्रिटिकल इन्स्ट्रक्शन दॅट हॅज टू एक्झिक्यूट. नंतर नेक्स्ट इन्स्ट्रक्शन्स आहेत आपल्या फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन, जे की आपले 8086 मायक्रोप्रोसेसरचे फ्लॅग्स आहेत. त्या फ्लॅग्सच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. फ्लॅग कुठला कधी सेट केला जातो, कुठला रिसेट केला जातो, त्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. त्याला आपण म्हणतो फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. बघा मग दिस टाइप ऑफ इन्स्ट्रक्शन आर यूज टू चेंज द स्टेटस ऑफ इन द फ्लॅग रजिस्टर सच ॲज कॅरी फ्लॅग, DF फ्लॅग, डायरेक्शन फ्लॅग अँड इंटरप्ट फ्लॅग ॲज फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. मग बघा फर्स्ट CLC क्लिअर कॅरी फ्लॅग, CMC कॉम्प्लिमेंट कॅरी फ्लॅग, STC सेट कॅरी फ्लॅग, CLD क्लिअर डायरेक्शन फ्लॅग, STD सेट डायरेक्शन फ्लॅग, CLI क्लिअर इंटरप्ट फ्लॅग आणि STI सेट इंटरप्ट फ्लॅग. ह्या एकूण आपल्या सर्व फ्लॅग मॅनिप्युलेशनच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत. बघा मग CLC सेट कॅरी फ्लॅग CLC क्लिअर कॅरी फ्लॅग कधी क्लिअर केला जातो. दिस इन्स्ट्रक्शन क्लिअर द कॅरी फ्लॅग CF गिव्ह 0. जेव्हा कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू ही 0 असेल तेव्हा कॅरी फ्लॅग हा क्लिअर केला जातो. नंतर CMC कॉम्प्लिमेंट कॅरी. दिस इन्स्ट्रक्शन कॉम्प्लिमेंट्स द कॅरी फ्लॅग. जो काही कॅरी फ्लॅगमध्ये व्हॅल्यू असेल, सपोज CF कॅरी फ्लॅगमध्ये 0 व्हॅल्यू असेल तर कॉम्प्लिमेंट कॅरी फ्लॅगमध्ये ती व्हॅल्यू काय होईल, 1 होईल. त्यावेळी हा कॉम्प्लिमेंट कॅरी फ्लॅग सेट केला जातो. नंतर नेक्स्ट आहे STC सेट कॅरी फ्लॅग. दिस इन्स्ट्रक्शन सेट द कॅरी फ्लॅग. कॅरी फ्लॅग सेट करते म्हणजे कॅरी फ्लॅग गिव्ज 1. कॅरी फ्लॅगची व्हॅल्यू 1 असेल. नंतर आहे CLD क्लिअर डायरेक्शन फ्लॅग. दिस इन्स्ट्रक्शन क्लिअर द डायरेक्शन फ्लॅग. DF ची व्हॅल्यू जेव्हा 0 असेल तेव्हा CLD ही इन्स्ट्रक्शन यूज केली जाते. नंतर STD सेट डायरेक्शन फ्लॅग. दिस इन्स्ट्रक्शन सेट द डायरेक्शन फ्लॅग. DF 0 DF ला 1 सेट करते. नंतर CLI म्हणजे क्लिअर इंटरप्ट फ्लॅग. इंटरप्ट फ्लॅग क्लिअर करते, ही इंटरप्ट फ्लॅगची व्हॅल्यू 0 असते. नंतर नेक्स्ट आहे सेट इंटरप्ट फ्लॅग. दिस इन्स्ट्रक्शन सेट इंटरप्ट फ्लॅग. IF इथे 0 झालेला आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे आपली 1 आहे. सेट करणे म्हणजे 1 करणे, इंटरप्ट फ्लॅगला 1 करते. ह्या झाल्या आपल्या फ्लॅग मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स अँड मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन्स. हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक